आनंद होईल. त्याच्यामुळे मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की चांगल्या प्रकारे स्पर्धा करा. फायनल सेमीफायनल म्हणजे 4 चषक आहेत. ह्याच्यातला फायनलचा चषक जो कोणी स्पर्धक नेईल त्याला माझ्याकडून शुभेच्छा. दुसरं पारितोषिक नेईल त्यालाही शुभेच्छा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. धन्यवाद साहेब. आपण आपला बहुमोल वेळ या स्पर्धेच्या निमित्ताने दिलात, इथे आलात, या स्पर्धेची शोभा आपण वाढवलीत. आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. आपल्या अगदी बिझी शेड्यूलमधनं आपण वेळ काढला आणि या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता आपण इथे आलात, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. शुभम पाटील आपल्याकरता कॅश प्राईज आले माझ्यापर्यंत, ते स्वीकारण्याकरता यायचे. 500 रुपयाचे कॅश प्राईज कुणालजी पाटील यांच्या माध्यमातून आलंय, ते स्वीकारण्याकरता ऑनलाईन जी पारितोषिक आहेत ती आपल्यापर्यंत पोहोचवली जातील. शुभम आपलं कॅश प्राईज स्वीकारण्याकरता यायचे. एक सिंगल तिथे दाफलकावर आली आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकार असताना जाऊन पोहोचते ती 3 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज मयूर सज्ज होतोय. चांगला बॉल आहे, खलवा टाप्याचा होता, तिथे अलॉंग द कार्पेट खेळलाय. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं तिथे एक सिंगल जी दाफलकावर जोडली गेली, ज्या 1च्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होते. 1 मिनिटासाठी थांबा फक्त. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 4 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ जो प्रगतीपथावर आहे आणि 4 ही धावसंख्या दाफलकावर आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण विद्यमान आमदार भिवंडी ग्रामीण सन्माननीय शांतारामजी मोरे साहेबांचं शुभागमन या मैदानावर पाहिलं. अगदी चंदन गोलंदाजीच्या ट्रॅकवर येते. ओव्हर नंबर 2 मध्ये 3 ओव्हरची मॅच आहे आणि चंदन गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. यावेळेस मात्र वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून ऑफस्टमवर पडला आणि अतिरिक्त बाहेर राहिला. वाईट बरोबर दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोचते ती 5 या आकड्यावर. अगदी लाजवाब गोलंदाजी ती सध्या आपण इथे अद्यावत होत असताना पाहत आहे. अचूक टप्पा आणि यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलाय आणि फेकून दिले प्रांगणाबाहेर. 9चा इशारा आलाय. भीमर आणि 6 टोटल 7. जे काही प्रेशर क्रिएट झालं होतं ते प्रेशर रिलीज करणारा हा दमदार हिट षटकार. तिथे प्रेक्षक आहेत, लगेचच तो बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करा. ज्या प्रेक्षकांनी थँक्यू. षटकारामध्ये परावर्तित झाला बॉल. या 7च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते होती 12 ऑन बोर्ड. 12 धावा या राफलकावर लागल्या जात आहेत. यंगस्टर कुडूस संघ जर ही मॅच जिंकतीये तर जोएब पटेल यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचे कॅश प्राइज त्यांच्याकरिता लावलं गेले. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय बॅक टू बॅक दुसऱ्यांदा सीमा रेषेच्या पार. सलगचा दुसरा गगनचुंबी आसमानी टोला. चंदनच्या विरोधात हर्षदच्या बॅटमधनं षटकार. षटकार आला. या षटकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते येते 18 या आकड्यावर. 2 बॅक टू बॅक मोठे हिट ते मैदानात येत असताना आपल्याला पाहायला मिळाले.
पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. चंदन आता गर्भगरीत झालाय. आता तो अडचणीमध्ये आला. आता त्याच्यावरचं प्रेशर ते वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. वाईट आणि एक्स्ट्रा बॉल त्याच्या माध्यमातून सातत्याने येतात. आतापर्यंत त्यानं एकच बॉल टाकलाय आणि त्यामध्ये त्यानं रन्स किती दिल्यात तर जवळपास 15 धावा दिल्यात एक बॉलमध्ये. यावेळेस मात्र शरीरापासून दूर खेळला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्व्हर्ट केलं जाईल. एकच्या मदतीनं 2 बॉलमध्ये 16 आल्यात. पहिल्या बॉलवर पुन्हा एकदा नोचा इशारा आलाय. म्हणजे एकच बॉलमध्ये 17 धावा दिल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आल्या नव्हत्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये रन्स आता थांबत नाही. एका बॉलमध्ये 17 धावा दिल्यात. धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 धावा. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज चंदन जो सज्ज होत असताना पाहायला मिळतं. यावेळेस मात्र हा बॉल ऑनसाइडला योग्य तऱ्हेने खेळला. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवर झेपावतो. एक सिंगल ती दाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पुसते ती 22 धावा. निशान चिट्ट्या बनव ना. आता प्रशांत पहिले पाटील ना मंदार पाटील यांच्याकडून 1000 रुपये. आता हर्षल पाटील यांच्याकरता मंदार पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज येते. एक सिंगल इथे दाफलकावर जोडलं गेलं. एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोचते येते एकंदर 23 या आकड्यावर. ओव्हर नंबर 2 ते प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये अगदी पहिल्या सुरुवातीला थोडीशी खराब कामगिरी ती पाहायला मिळाली गोलंदाज चंदनच्या वतीनं. त्यामुळे धावसंख्या अगदी सुस्थितीकडे वाटचाल ती करत असताना पाहायला मिळते. पुढचा बॉल बॅटची यावेळेस मिडल नाहीये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत बॉलला उचललं एक सिंगल ती दाफलकावर जोडली जाईल. एकच्या मदतीनं दाफलक पुढे सरकत असताना जाऊन पोचते 24 धावा. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. 20 धावा आल्यात या 4 बॉलमध्ये. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. गोलंदाज चंदन बघूया कशा पद्धतीने कामगिरी करेल येणाऱ्या बॉलवर. यावेळेस मात्र बॉलवरचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली कॅच झालाय. कॅरी माघारी परतावं लागेल फलंदाज हर्षदला. एक मोठी विकेट, एक मोठा मासा गळाला लागलाय. हर्षद बाद. पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल तो अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे. बघूया शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीची कामगिरी इथे मैदानाच्या आतनं साकार केली जाईल. चंदन ज्याला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय, सुरुवातीला खूप खराब कामगिरी झाली होती, मात्र त्यानंतर कमबॅक केलंय, पुनरागमन केलंय, योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली, रोखून धरलंय. 24 धावा दाफलकावर लागल्या गेल्यात. 7 बॉलचा खेळ तो या डावातला अजूनही शेष आहे. नवीन बॅटर कृपेश मैदानामध्ये आलाय. व्हाईटचं सत्र पहिल्या चेंडूच्या आधी होतं. व्हाईटचं सत्र शेवटच्या चेंडूच्या आधी आहे. दहा चेंडूचं हे षटक आतापर्यंत पडलंय. एक चेंडू अजूनही बाकी आहे. अगदी मोठं षटक ते आपल्याला इथे पाहायला मिळतंय. 5 एक्स्ट्रा बॉल आहेत या ओव्हरमध्ये. यावेळेस मात्र हा बॉल तिथे अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर. जोपर्यंत बॉलला उचललं तिथे एक सिंगल मिळेल. एकेरीच्या मदतीनं ओव्हर समाप्त झाली आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. दाफलकावर 22 धावा या ओव्हरमध्ये जोडल्या गेल्या, ज्यामुळे टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर 26-26.
शेवटचं षटक गोलंदाजीच्या ट्रॅकवर आफ्रिदी आलाय गोलंदाजी करण्याकरता. चांगला बॉल इथे आफ्रिदीच्या माध्यमातून बॅटच्या रेंज पासून दूर ठेवलंय. चांगली गोलंदाजी आफ्रिदी करतोय सध्या. फलंदाजाला शांत करण्याचा प्रयत्न तो त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतोय. संधी मिळाली आफ्रिदीला तर त्या संधीचं सोनं करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र अगदीच अखूटप्प्याचा होता आणि त्याला उंच हवेतनं भिरकावून दिलंय सीमारेषा पार. आफ्रिदीच्या विरोधात आक्रमण ते पाहायला मिळालंय. षटकार 6. वर 32 धावा ते आतापर्यंत लागले गेलेत. पुढचा बॉल आफ्रिदी आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना तिथे अनिर्णित चेंडू असा इशारा पंच प्राक्तन केली यांच्या माध्यमातून आलाय. आफ्रिदी आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. इथे मात्र आफ्रिदी जर आपण पाहिलं तर अगदीच दिशाहीन गोलंदाजी करतोय. अख्खू टप्प्याचे खूप जास्त बॉल त्याच्याकडनं पाहायला मिळतात. वाईटचा इशारा आला यावेळेस. धावसंख्येमध्ये भर पडते. या धावसंख्या 1 या आकड्यानं वाढत असताना जाऊन बसते येते 33. थोडीशी घाई करायची. काही सेकंड इनिंग मध्ये बॉल दिसणं मग कठीण होऊ शकतं. कारण घड्याळात जर आपण पाहिलं तर 5:49 झालेत आणि ही मॅच आजच कंप्लीट होईल. इथे खराब चेंडूंचा सत्र हाच यंगस्टारचा संघ आहे का ज्यानं संपूर्ण दिवस चांगली कामगिरी केली आहे. रस्त्यावर ज्याही बाईक्स किंवा कार पार्क आहेत ना थोड्याशा बाजूला घ्या. ट्रॅफिकची समस्या उद्भवती आहे. मॅचला एन्जॉय जरूर करा मात्र आपल्या बाईक योग्य ठिकाणी पार्क करून मॅचला एन्जॉय करा ही कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे. दोन एक्स्ट्रा बॉल खूप जास्त एक्स्ट्रा बॉल टीम यंगस्टर या मॅच मध्ये करत असताना कदाचित अति उत्साही होऊन हा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. यावेळेस मात्र हाही बॉल तिथे कळेश पटेल यांचा निर्णय चुकलाय असं मैदानात आपल्याला आता वाटू लागलंय. आफ्रिदीला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणण्याचा निर्णय घेतला गेला आणि आफ्रिदी धावसंख्येची लयलूट करतोय. कारण या ओव्हरमध्ये आफ्रिदीनं 3 बॉल हाताळलेत आणि ज्यामध्ये धावा खर्च केला 14. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या तब्बल 40 धावा. पुन्हा एकदा बॉलला हवा दिली आहे. चेंडू उंच हवेत आहे आणि सरळ वा वा तिथे बॉल सीमारेषा पार. षटकार. सर्व संघ सहकारी खुश असतील. जो परफॉर्म त्यानं या सीझनला केलाय लाजवाब. यावेळेस मात्र चांगला फटका ऑनसाइडला खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे जोपर्यंत बॉलला उचललाय रिटर्न केलाय तद्वर जर आपण पाहिलं तर 1 धाव ती कंप्लीट केली आणि एकेरीच्या मदतीनं तिथे विकेटचं पतन ते होत असताना पाहायला मिळेल. 1च्या मदतीनं धावसंख्या वाढून जाऊन पोहोचते ती 47 धावा. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 47 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. गोलंदाजीचं पृथक्करण जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये मयूरनं चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर हर्षदनं सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आणि हर्षलनं लाजवाब बॅटिंग केली. मंदार पाटील यांच्याकडनं कृपेश पाटील यांच्याकरता 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि काय येऊ नये ज्या पद्धतीनं त्याने बॅटिंग केली अगदीच लाजवाब काबिले तारीफ. सलग 3 षटकार ते त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले आणि ज्यामुळे धावसंख्या 48 16च्या सरासरीने 48 लागल्यात. 49 धावसंख्येचं लक्ष्य.
राहणारे बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉलवर विजया करता 49 धावसंख्येचं लक्ष. अभिलाष पाटील आणि मयूर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र पहिलाच बॉल अभिलाष पाटील उडवतोय आणि फेकून देतोय बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. नाण्याची एक बाजू पाहिली आहे, दुसऱ्या बाजूने अभिलाष पाटील उभा आहे आणि तो म्हणतोय ही मॅच अजूनही संपलेली नाहीये, कारण मी अजूनही हरलेलो नाहीये. मला मैदानाच्या आतनं लढायचंय, झगडायचंय, संघर्ष करायचंय, फाईट द्यायची आहे आणि त्यानं या बॉलला उडवून फेकून दिलंय सीमा रेषा पार. षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र कट केले बॉलला, इनफिल्डच्या वरनं बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. एक सिंगलला कंप्लीट केलं, डबल करता प्रयत्न आहे आणि सुखरूप 2 धावा त्या इथे पळून पूर्ण केल्या जातील. या दुहेरीच्या नोचा इशारा आलाय. 9+2 एकंदर 2 धावा, या 3 धावा या राफलकावर जोडल्या जातील. या तिहेरीच्या मदतीनं राफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 9 या आकड्यावर. नऊ ही धावसंख्या राफलकावर आतापर्यंत लागलेली आपल्याला पाहायला मिळते. एक चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते अभिलाष पाटील, त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एंड कडनं फुल टॉस बॉल, त्याला उडवलंय क्षेत्ररक्षक, तिथे बॉलला जज करतोय आणि जजमेंट नाही चुकलं, मॅच हातातनं निसटल्यासारखं येते. अभिलाष पाटीलला जीवनदान दिलं ना तर मग ते जीवनदान तुम्हाला पराभवाच्या खोल दरीमध्ये ढकलून देऊ शकतं. फ्रीटचा बॉल होता, मला वाटतं तिथे नो बॉल आला होता त्या आधी. इथे मात्र सेलिब्रेशन ते आपल्याला पाहायला मिळालंय आणि अभिलाष पाटील तो परतीच्या प्रवासाला लागलाय. विकेटचं पतन. खेळाडू बाद. इथे मात्र क्षेत्ररक्षक तो बॉलच्या मागे धावतोय आणि बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी चांगल्या रन्स ज्या दाफलकावर जोडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या चौकाराच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोचती येते एकंदर 15 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ जो प्रगतीपथावर आहे, धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. यावेळी चेंडूला पाहिलाय, सोडून दिलाय, पंचांनी नोचा इशारा केलाय, काही स्वतःवर नाराज आहे. हा नो बॉल होता, ज्यावर जर फटका खेळला असता तर निश्चित गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होते. कहेश पटेल करता हा बॉल त्यानं हवेमध्ये उडवलाय
एक रन तिथे कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न असेल का? वेगानं आलेत. रॉंग एंड थ्रो झालाय, कारण नॉनस्ट्राईक एंड जवळ होतं, तिथे थ्रो करणं गरजेचं होतं. 2 धावा त्या इथे पडून पूर्ण केल्या जातील. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धाफलकावर पहिल्या ओव्हरचा खेळ तो प्रगतीपथावर असताना धाफलकावर 18 धावा लागल्या गेल्यात. अजूनही शेवटचा बॉल तो प्रगतीपथावर येणं बाकी आहे. शेवटच्या बॉलवर एखादा मोठा फटका कहेश पटेल इथे मैदानात खेळतोय तर टीम ती पाठलाग करत असताना स्ट्रॉंग झोन पर्यंत जाऊन पोहोचू शकते. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल बॅटच्या कडेला लागल्यानंतर जोपर्यंत उचलला गेला 1 रन तिथे दाफलकावर जोडली जाते. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 19. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एकेरीच 19 लागलं. येणारे 12 बॉल 30 धावसंख्येची गरज. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 30 धावा या विजयाकरता दाफलकावर जोडायच्यात. फॉलो थ्रू मध्ये आहे संधी, मात्र ती संधी दवडली गेली आहे. इथे मात्र कॉलिंग मध्ये गडबड होती. 2 धावा होऊ शकल्या असत्या, मात्र कयेश रेडी नव्हता. 1च्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते. पुढे सरकत असताना 20 या आकड्यावर येणारे बॉल शिल्लक आहेत. 11 रन्स पाहिजेत. 29. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण बदलते. प्रत्येक चेंडू नंतर मॅच बदलतीये. प्रत्येक चेंडू नंतर प्रेशर ते स्थिर स्थावर होते. दोन्ही टीम प्रेशर मध्ये आहेत, कारण विजयाचं स्वप्न दोघांनी पाहिलंय. तालुक्यात खूप स्पर्धा जिंकण्याचा अनुभव दोघांच्याही पाठीशी नाहीये. दोन्ही टीम जर आपण पाहिल्यानंतर कयेश पटेल त्याचा संघ या सीझन मध्ये 1 स्पर्धा क्वालिफाय झालाय आणि आपटी संघ जर पाहिला तर या सीझन मध्ये यावेळेस मात्र हा बॉल तिथे अलंग द कार्पेट खेळलाय. समोरच्या बाजूने डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये बॉल चाललाय सीमा रेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झाला. इथे रन्स मिळतील 4. सीमा रेषा पार. षटकारामध्ये परावर्तित झालाय 6. नारे इथून सन्माननीय नईम इथे उपस्थित झालेत. आपल्याला विनंती, आपल्याला सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यायचंय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते. यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर तोडवण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. मयूरला माघारी परतावं लागेल. एक मोठी विकेट इथे मिळाली आहे. मयूर बाद. रन बनवायचे 19. 8 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. मॅच याआधीही याच स्थितीमध्ये होती. तिथनं कयेश पटेलनं मार्ग काढला. रघुवीरनं चांगले फटके खेळले आणि ती मॅच जिंकता आली. ही मॅच अगदी त्याच परिस्थितीमध्ये आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 8. रन बनवायचे 19. येणारे 2 बॉल कशा पद्धतीने खेळ इथे होईल. आपटी संघ की यंगस्टर कुडूस की गावदेवी आपटी.
कोण जिंकेल, कोणाच्या बाजूने डिसिजन लागेल, हे सर्व काही आपल्याला बघायचंय. पहिल्या 2 दिवसात क्वालिफाय होणाऱ्या संघांपैकी कुठलाही संघाचा प्रतिनिधी जर इथे उपस्थित असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधा. गुड्डे 11 वसुरी आणि धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड यावेळेस रघुवीर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आल्या एक दर्जेदार फटका तो त्यानं सजवलाय. बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झाला. इथे रन्स मिळतील 4. आता येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं 7. रन बनवायचे आहेत 15. ज्यांचा सन्मान पाटील यांच्या शुभस्ते आपण नईमजी यांचा सन्मान आणि सत्कार तो या मुख्यमंचावरून केला जाईल. विकेट तिथे रघुवीरला माघारी परतावं लागतंय. विकेटचं पतन होतंय. रघुवीर बाद. सन्मान आणि सत्कार तो आपण करतो. येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि रन्स बनवायचे आहेत 15. गोलंदाजीच्या ट्रॅकवरून गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज बॉलर कोण आहे? बॉलर नीरज जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. बघूया नीरज, बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. कैश पटेल 15 धावा बनवेल की नीरज इथे कैश पटेलला रोखेल. यावेळेस मात्र फटका तर चांगला खेळलाय. समोर क्षेत्ररक्षक आहे हर्षल, त्यानं टिपलाय झेल आणि संपवलाय कैश पटेल या नावाचा खेळ. कैशला माघारी जावं लागेल. महत्वाची विकेट ती हर्षलला मिळाली आहे. कैश पटेल बाद. पाच चेंडूचा खेळ बाकी राहतो. या 5 बॉल मध्ये विजया करता जर आपण पाहिलं तर 15 धावसंख्येची गरज आहे. विशाल मैदानाच्या आतमध्ये आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर नीरज आहे. नीरज आणि विशाल या दोघांमधला खेळ. पुढचा बॉल फुलटॉस होता, त्याचा फायदा घेता आला नाही. बॉलला समोर खेळलाय. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्व्हर्ट केलंय. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 35 धावा बॉल शिल्लक आहेत. इथनं 4 रन्स बनवायचे आहेत 14. 4 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. बघूया 4 बॉल मध्ये 14 धावा त्या कशा पद्धतीने धावफलकावर जोडल्या जातील. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना नीरज यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. बॉल इथे डॉटच्या स्वरूपानं आलाय. ही मॅच आता हळूहळू यंग स्टारच्या हातातनं निसटत असताना आपली बी संघ जो नव्यानं उभा राहिलाय आणि नव्यानं उभा राहत असताना या सीझनचा पहिला क्वालिफायचं जे स्वप्न आहे ते पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. कारण क्लोज आहे डिसिजन, त्यामुळे तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. इथे रनआउटची विकेट जरी आली आणि नाही जरी आली तरी या मॅचवर आपटी संघ तो तिथे कुरघोडी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
बॅटर आउट. फलंदाजाला मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि आता आपटीकर ते जल्लोष करण्याकरता सज्ज झालेत. अप्रतिम खेळ तो त्यांच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळालाय. लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन, प्रेशरच्या सिच्युएशन मध्ये अगदी दर्जेदार खेळ तो त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तन्मय जाधव मैदानाच्या आतमध्ये आलाय. 2 बॉल 14ची गरज. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. कईश पटेलची ती हेलिकॉप्टर फटक्यावरची विकेट या मॅचचं चित्र स्पष्ट करून गेली. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल उडवला उंच हवेतनं, सीमा रेषा पार. विशाल गवतेच्या बॅटमधनं इथे षटकार आलाय. 6 एक चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा कुडूस संघानं खर्च केल्या. चंदन आला आणि अगदी त्यानं ते चंदन उघडून टाकलं. तब्बल 22 धावा त्याच्याकडनं खर्च झाल्या आणि त्यानंतर अगदी जबरी मार दिलाय आफ्रिदीला. त्याच्या विरोधात 3 षटकार ते आपल्याला येत असताना पाहायला मिळाले. आणि आपटीकर आज पहिल्यांदा या सीझनचं क्वालिफाय होण्याचं स्वप्न ते पूर्ण करण्याच्या दिशेने आहेत. आणि क्वालिफाय झाले तर त्यांचा आनंद आज गगनात मावेन असा असेल. इथे मात्र क्वालिफाय होतोय 3 गावदेवी आपटी ब संघ. डीजे एक गाणं लावा, थोडस सेलिब्रेशन करू द्या त्यांना. उपस्थित आहेत चिंचगड संघाकडनं डीजे